गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. माय नेम इज वैष्णवी लागते. मी सर ईश्वर कम्प्युटरमध्ये मी 12 मंथचा टॅली प्राईम हा डिप्लोमाचा कोर्स लावलेला आहे आणि मागच्या वीकमध्ये आम्ही हार्डवेअरचं शिकलो. त्यामध्ये जो मला एक्सपिरियन्स आला मी तुमच्याशी शेअर करणार आहे. पहिलं आपलं मदरबोर्ड आहे. मदरबोर्डचा हा बॅक पॅनल आहे. आपण कॅबिनेट म्हणजे किंवा बॉडी म्हणजे ह्यालाच पहिली मी CPU म्हणायची. पण जेव्हा हार्डवेअरची मी ट्रेनिंग घेतली किंवा सरांनी मला ट्रेनिंग दिली त्यामध्ये कळलं की CPU हा छोटासा असतो जो आपण खिशात घेऊन सुद्धा फिरू शकतो. आणि तेव्हा म्हणजे नाही का वेगळंच काहीतरी वाटलं. हा फक्त कॅबिनेट आहे म्हणजे फक्त बॉडी आहे आणि जो मेन म्हणजे आपला मदरबोर्ड आहे. आणि या मदरबोर्डमध्ये जो CPU आहे जो CPU थोडं पुढे सांगते. पहिले मदरबोर्डच्या बॅक पॅनलचं आपण एक मदर पॅनल आहे. या बॅक पॅनल हा मदरबोर्ड आहे आणि हा मदरबोर्डचं बॅक पॅनल ॲज इट इज सेम आहे बघा. सेम आहे. हे ऑडिओ आणि व्हिडिओ जी माईक आपण जी सेटिंग करतो ह्याच्यात 4 USB आहे. नंतर VJ केबलचे जे पोर्ट आहे ते आहे. पहिलं आपण सगळ्यात मेन इम्पॉर्टंट पॉईंट आपण नाही का मॉनिटरला नाही का 2 इनपुट डिव्हाइसने आपण हँडल करतो ते म्हणजे कीबोर्ड आणि माऊस. तर पहिलं आपण कीबोर्डचं कनेक्ट करून घेऊ. कीबोर्ड ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे इनपुट डिव्हाइस. कारण जर आपल्याला एखादं टायपिंग करायचं असेल किंवा आपल्याला जर एखादं फोल्डर बनवायचं असेल जर मी एखादं टाईप केलं आय एम अ पेस्ट जर हे जर मला टाईप करायसाठी मला कीबोर्डचं यूज पडतो. तसेच जर आपण मी नाही का मोस्ट इम्पॉर्टंट अशा डाटा जर टाईप केला आणि जर तो चुकून माझ्याकडून रीड झाला तर मी कंट्रोल ही की प्रेस करून तो डाटा परत आणू शकते. हा मोस्ट इम्पॉर्टंट कीबोर्डचा यूज आहे. मॅडमसाठी क्लॅपिंग करताल का? नाईस. दुसरं आहे जसं की गुरु आपल्या जीवनात जशी आपल्याला योग्य दिशा दाखवायचं काम करतो त्याचप्रमाणे हा माऊस देखील आपल्या कम्प्युटरमध्ये योग्य दिशा दाखवण्याचं काम करत असतो. जसं की आपल्याला एखादी फाईल ओपन करायची असेल फोल्डर ओपन करायचं असेल तर आपल्याला त्या तिथं जाण्यासाठी आपल्याला हा माऊस उपयुक्त असतो. ते सुद्धा आपण इथे कनेक्ट करणार आहोत. हे दोन्ही यूज केल्यानंतर आपल्या ह्याच्याद्वारे काम करायचं आहे ते आपल्या मॉनिटरवर दिसणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला VJ केबल गरजेचे आहे. आणि VJ केबल जर नसेल तर आपण जे काम केलं असेल वर्कवर मग ते किती जरी भारी असलं किंवा किती जरी इफेक्टिव्ह असलं पण ते जर तर ते पुढच्याला समजण्यास थोडंसं कठीण जातं. त्यासाठी VJ केबल इम्पॉर्टंट आहे. ह्याला 15 थ्रेड्स असतात आणि इथं पण 15 थ्रेड्स इथं आपण लावू शकतो. आणि याला जर व्यवस्थित अशी लॉक केली नाही तर आपल्याला जी दिसणारी स्क्रीन असते ती ब्लर होते किंवा त्याच्यावर मुंगे येतात. तर आपण व्यवस्थित हे करू. हे झाल्यानंतर आपल्याला जर बोरिंग होतं जर नाही ऑफिसमध्ये कंटाळा आला असेल काम करता करता किंवा जर आपली मीटिंग चालू असेल ऑनलाईन काहीतरी चालू असेल तर आपल्याला हेडफोन किंवा म्युझिक ऐकायचे असेल जसं की एखादं म्युझिक माणसाशी माणसासमोर वगैरे हे जे म्युझिक असेल हे जर आपल्याला ऐकायचं असेल क्लॅपिंग करताल मॅडम साठी. नाईस. हेडफोन हे आपण केबल लावू शकतो. पिनच्या ठिकाणी पिन लावू आणि ग्रीनच्या ठिकाणी ग्रीन लावू. ह्याच्या थ्रू आपण आपली मनसोक्त अशी गाणी आपण लावू शकतो आणि आपलं कामामध्ये थोडंसं अजून इम्प्रूव्ह होऊ शकतं. नंतर हे पार्ट बसवल्यानंतर तर दुसरं मेन पार्ट आहे आपला मदरबोर्ड. मदरबोर्डमधले जे अदर पार्ट्स आहेत त्याची पण आपण माहिती बघणार आहोत. जसं एखाद्या कुटुंबात आईचं असणं किती महत्त्वाचं असतं ते आईचं अस्तित्व किती महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे आपल्या मॉनिटरमध्ये आणि कॅबिनेटमध्ये मदरबोर्डचं असणं किती महत्त्वाचं ह्या पार्टद्वारे आपल्याला कळणार आहे. आता पहिलं आहे CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. CPU म्हणजे हा आपल्या मदरबोर्डचा हार्ट आहे. जर मदरबोर्डचा जर हार्ट नसेल तर आपण जे वर्क आपण मॉनिटरमध्ये करू शकत नाही. दुसरं आहे रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. जर रॅम जर आपल्या मदरबोर्डमध्ये नसेल तर आपले जे आपण जे काम करणार आहोत ती स्पीडने होणार नाही. प्लस आपल्याला जर फक्त आपली 2 GB असेल रॅम तर आपण 4 GB 6 GB 8 GB अशी लावून आपलं काम स्पीडने करू शकतो. आणि प्लस आपली स्क्रीन जर रॅम नसेल तर आपली स्क्रीन पण आपल्या मॉनिटरवर शो होणार नाही. दुसरं आहे CMOS बॅटरी. जसे की जीवनात वेळ महत्त्वाची असते आणि वेळेनुसार चालणं पण महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे CMOS बॅटरी जर मॉनिटरमध्ये नसेल तर आपले जे डेट आणि इयर नंतर जो टाईम असतो ते आपल्याला शो होणार नाही मॉनिटरवर. तसंच त्याप्रमाणे CMOS बॅटरी आपल्याला मॉनिटरमध्ये
डेट आणि टाइम शो करण्याचं काम करते. जरी बॅटरी नसेल तर F1 फंक्शन की प्रेस करावं लागते, अशी नोटिफिकेशन येते. की जर नोटिफिकेशन आले तर आपण समजून जायचं तिचा प्रॉब्लेम आहे म्हणून. दुसरं सो अशा प्रकारे छोटे छोटे जे आहेत ते जर जास्त असा करंट जर सप्लाय झाला की स्वतःला ब्लास्ट करून मदरबोर्डचं प्रोटेक्शन करतात, ज्याप्रमाणे आपली आई आपलं प्रोटेक्शन करते. सो प्रत्येक ह्याच्यातून एक शिकायला भेटतं की प्रत्येक पार्ट आहे एकमेकावर अवलंबून आहे, जे डिपेंड आहे. जर एक पार्ट नसेल तर बाकीचे पार्ट काम करू शकत नाही. म्हणजे त्याचप्रमाणे एखाद्या कुटुंबात जर एकच व्यक्ती काम करत असेल पण त्याला बाकीचे हातभार लागत नसेल तर कुटुंब लवकर वरी जात नाही. त्याचप्रमाणे जर बाकीचे त्यांनी त्यांना सपोर्ट केला तर कुटुंब लवकर प्रगती करेल. हे नक्कीच आपल्या हातून शिकायला भेटतं. क्लॅपिंग करताल मॅडमसाठी. या SM जी बॅटरी आहे ती आपण नाही का स्विच मोड पॉवर सप्लाय. जर आपण हे सगळं कनेक्ट केलं पण आपल्याला जर पॉवर सप्लाय नसेल, जर आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो तर आपल्याला मार्गदर्शन करायला गुरुच नसेल तर आपल्या जीवनाला सुद्धा काय अर्थ नसेल. त्याचप्रमाणे स्विच मोड पॉवर सप्लाय आपल्या कम्प्युटरला एक म्हणजे पॉवर करंट द्यायचं काम करत असते. त्याचप्रमाणे आपण जे पॉवर केबल आहे का, पॉवर केबल ही IC DC. IC म्हणजे अल्टरनेट करंट, DC म्हणजे हे डायरेक्ट करंट. हा आणि ही वरची करंट अँथरी ही आपण ती प्रेस करून ती कनेक्ट केल्यानंतर पुढील ही केबल फ्लिपची केबल आहे ती आपण आपली इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्ये काम करू शकतो. ह्याच्यातून म्हणजे असंच जे सगळी ट्रेनिंग दिली याच्यामधून भरपूर काही शिकायला भेटलं. अशीच अजून नवीन शिकायची उमेद तयार होते. आणि त्यातून एक मोटिवेशनल वाक्य आठवलं सर, सांगू? येस. उडणाऱ्या पाखराला परतीची तमान असावी, उडणाऱ्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यासमोर रोज मात्र नवी दिशा असावी. घरट्याचं काय घरटे कधीही बांधता येतील पण क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, जिद्द मात्र मनात असावी. जबरदस्त. नाईस. प्रश्न विचारायचं असेल तर हां यस तो राम. पावर सप्लाई के जो 3 पोर्ट्स थ्रेड्स है वो क्या है? पावर सप्लाई SFES को जो लगाया है पावर सप्लाई, ये IC डायरेक्ट करंट जो नाही IC म्हणजे अल्टरनेट करंट, DC म्हणजे डायरेक्ट करंट आणि हे करंट अँथरिंग जे असते ती आहे. आणि हे आपण आपल्या इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्ये कनेक्ट करून इलेक्ट्रिसिटी देऊ शकतो. सिमन्स बॅटरीज आपल्या इंडियाद्वारे जे टाइम आणि डेट सेट करायचे म्हणजे 5, एक आहे मुंबई, दुसरं दिल्ली, तिसरं चेन्नई, चौथं कोलकाता आणि 5वं बेंगलोर. येस. सीपीयू का फुल फॉर्म रोम मदरबोर्ड पे कहाँ पे है? अरे रुको. रोम मदरबोर्ड पे कहाँ पे रेस्ट किया है? आपने जो क्वेश्चन पूछा है रोम मदरबोर्ड पर कहाँ पे सेट किया हुआ है, तो ये है रोम का मतलब रीड ओनली मेमोरी, यहाँ पे सेट किया हुआ है. रीड ओनली मेमोरी. येस. मॅडम आपने ये सब म्हणजे तुम्ही जे आत्ता सुंदर असं प्रेझेंट करण्याचं जे कार्य केलं खूप सुंदर आणि त्याच्यामध्ये आम्हालाही मोटिवेशन दिलं की प्रत्येक पार्टचं एक्झाम्पल त्याचं डिस्क्रिप्शन्स तर खूप छान वाटलं. कसं वाटलं तुम्हाला ह्या ट्रेनिंगमधून? आणि जे ते ट्रेनिंग दिली आहे त्यामधून आम्हाला पण खूप छान वाटलं की आम्ही दिलेल्या ट्रेनिंगमधून निश्चित तुम्ही चांगल्या प्रकारचा आम्हाला तो फीडबॅक आम्हाला एक युनिक अजून काय आम्ही तुम्हाला देऊ शकतो यासाठी आम्हाला एक मोटिवेशन दिलं. त्याबद्दल तुमचा खूप खूप आभारी. आणि यापेक्षा अजूनही तुम्हाला चांगल्या प्रकारचं युनिक ट्रेनिंग पाहायला जरूर मिळणार आहे का? नाही सर. थँक्यू.